घर बांधत असाल तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जवळपास प्रत्येक जण घराचा फ्लोअर प्लॅन फायनल करतो, पण फर्निचर लेआउट प्लॅनिंग करत नाही. सुरुवातीला सगळं ठीक वाटतं, पण घरात राहायला गेल्यावर कळतं कपाटासाठी जागा कमी आहे, किचनमध्ये स्टोरेज कमी आहे, टी युनिट कुठे बसवायचा हेच ठरत नाही आणि फर्निचर ठेवल्यावर घर अपेक्षेपेक्षा लहान वाटू लागतं. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त घराचा फ्लोअर प्लॅन घेऊ नका, त्याच्यासोबत फर्निचर लेआउट पण तयार करून घ्या. प्रोफेशनल प्लॅनिंगमध्ये फक्त फ्लोअर प्लॅन नसतो, फर्निचर लेआउट, स्पेस प्लॅनिंग आणि फ्युचर युजेबिलिटी यांचाही तितकाच विचार केला जातो. यामुळे प्रत्येक खोलीचा योग्य वापर होतो, नंतर रिवर्क करण्याची गरज पडत नाही आणि घर राहण्यासाठी जास्त कम्फर्टेबल बनतं. मराठी इंजिनियर रिॲलिटी चेक. मोठं घर असणं महत्त्वाचं नाही, योग्य प्लॅनिंग असणं महत्त्वाचं आहे. घराचा फ्लोअर प्लॅन, फर्निचर लेआउट, स्ट्रक्चरल डिझाईन किंवा इंटेरियर प्लॅनिंगसाठी DM प्लॅन, पेड कन्सल्टेशन अवेलेबल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.